चला बाळांनो, आज आपला हा व्हेरिएशन हा चॅप्टर संपतोय बघा. 7th चॅप्टर व्हेरिएशन. त्यातले फक्त एक 2-3 एक्झाम्पल राहिलेत. आता 7.3 या प्रॅक्टिस सेटमधले ते घेऊया. त्यातलं फर्स्ट, अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर per hour takes 8 hours to travel some distance. Full stop. What should be the increase in the speed if the same distance same distance is to be covered in 7.5 hours. आता हे एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 60 ही काय स्पीड आहे बा, स्पीड 60 आणि 8 हे काय आवर्स म्हणजे टाईम. मग आता विचार करा, 60 ही स्पीड आहे आणि 8 हे काय आवर्स आहे, म्हणजे आवर्स म्हणजे टाईम आहे. तर स्पीड आणि टाईममध्ये कोणतं व्हेरिएशन आहे हे पहिल्यांदा चेक करावं लागेल ना. आता थोडं विचार करा, आपल्याला गोलाईमध्ये जायचं आहे. या इथून आपल्या घरातून गोलाईमध्ये जायचं आहे. स्पीड जर तुम्ही वाढवलात तर वेळ कमी लागेल ना गोलाईत जायला, वेळ कमी लागते बघा. आणि स्पीड कमी ठेवा, हळू जावा तर वेळ जास्त लागते. म्हणजे थोडक्यात स्पीड वाढली की वेळ कमी लागतो आणि स्पीड कमी केली की वेळ जास्त लागतो. म्हणजे हे असं आहे, स्पीड वाढवा वेळ कमी लागते, किंवा स्पीड कमी करा वेळ जास्त लागते. म्हणजे हे एक वाढलं तर एक कमी होईल, ह्याचा अर्थ हे काय इनव्हर्स व्हेरिएशन. मग स्पीड आणि टाईममध्ये काय आहे इनव्हर्स व्हेरिएशन. लेट पहिल्यांदा स्पीडला आपण एक्स पकडू. लेट स्पीड ऑफ कार इज इक्वल टू एक्स आणि टाईम टेकन बाय कार इज इक्वल टू वाय. आता देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन in speed and time, and so x is inversely proportional to y. तर स्पीडला आपण x म्हणले, टाईमला आपण काय म्हणले y. या दोघात इनव्हर्स व्हेरिएशन आहे. x is inversely proportional to y. सो x is equal to k अपॉन, हे 1ला k न मल्टिप्लाय करायचं, k अपॉन y, वेअर k कॉन्स्टंट, की हे काय कॉन्स्टंट. आता एक्झाम्पल वाचूया. अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर, म्हणजे स्पीड तुम्हाला किती दिली आहे 60, तर एक्स इज इक्वल टू 60 टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. तर 8 hour म्हणजे टाईम इज इक्वल टू 8 hour, म्हणजे वाय इज इक्वल टू 8 आहे. एक्स इज इक्वल टू 60, वाय इज इक्वल टू 8. एक्स इज इक्वल टू 60, वाय इज इक्वल टू 8. अँड सो आता ह्या दोन व्हॅल्यू आपण याच्यात ठेवूया. एक्स इज इक्वल टू 60, वाय इज इक्वल टू 8 आहे. सो 60 इक्वल टू के अपॉन 8 डिवायडेड 8 इकडे मल्टिप्लाय. सो के इक्वल टू 60 इंटू 8 अँड के इक्वल टू 800 8 6 जार किती येते बरोबर, 8 6 जार 48. के इक्वल टू 40
480 आणि ह्याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि ही केची व्हॅल्यू आता आपण याच्यात ठेवूया या इक्वेशनमध्ये. एक्स इज इक्वल टू के म्हणजे काय 480 अपॉन वाय. सो एक्स इज इक्वल टू 480 अपॉन वाय आणि याला म्हणतात इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर इथंपर्यंत आपण नंबर 1 देऊ, इथं लेट नंबर 1. आता नंबर 2 हेच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दुसऱ्या कंडिशनसाठी घ्यायचं. मग हे घेऊया एक्स इज इक्वल टू 480 अपॉन वाय. आता काय म्हणलं बघा, व्हॉट शूड बी द इन्क्रीज इन द स्पीड. तर स्पीड तुम्हाला काढायचं आहे. स्पीड काढायचं म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे एक्स. एक्स इज इक्वल टू हाऊ मच increase in the speed if the same distance is to be covered with 7.5 hours. म्हणजे टाईम दिला आहे बघा आवर्स म्हणजे. तर y इज इक्वल टू 7.5 दॅट इज 7.5 लिहिता येते बघायला. 7.5 म्हणजे 7.5. आता ह्या दोन व्हॅल्यू ह्याच्यात टाकूया. सो एक्स इज इक्वल टू 480 अपॉन एक्सची व्हॅल्यू नाही बरं का आपल्याकडं. 480 अपॉन वाय म्हणजे 7.5. आता हे पॉईंट काढून टाकू. पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे तर वर एक 0 वाढू आणि पॉईंट काढून टाकू. सो एक्स इज इक्वल टू 4800 अपॉन 75. एक्स इज इक्वल टू चला ह्या दोघात बघा बरं कितीला डिवाईड करावं लागेल बाबा. 5 दोघाला 5 रिड्यूस करू. 5 1 द 5 कॅरी 2 5 5 जार 5 9 जार 45 कॅरी 3 30 झाले बघा. 5 6 जार आणि हे 0. आता 15 15 1 द 15 15 6 जार 90 कॅरी 6 60 झाले आणि 15 4 जार 64 येते बघा. सो द स्पीड ऑफ कार इज इक्वल टू 64 किलोमीटर पर आवर. अँड सो तर कारची स्पीड 64 आली. पण त्यांनी काय म्हणलं बघा इन्क्रीज इन द स्पीड म्हणलं बघा. अगोदर किती स्पीड होती कारची 60. अगोदर किती स्पीड होती कारची 60. पण पुढच्या वेळेस मात्र किती झाली 64. मग इन्क्रीज म्हणजे काय कितीनं वाढली म्हणून स्पीड. अगोदर 60ची स्पीड होती 8 तास लागायचे. आता 64 स्पीड झाली आणि 7.5 तास लागतात. तर स्पीड कितीनं वाढली म्हणून. मग 60ची 64 झाली पुढच्या वेळेस म्हणजे 4ने स्पीड वाढली ना. मग इन्क्रीज इन स्पीड इज इक्वल टू 64 मायनस 60 इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. ह्या इन्क्रीजचा कोड करा. इन्क्रीज इन द स्पीड म्हणलं बघा. व्हॉट शूड बी इन्क्रीज इन द स्पीड. तर स्पीड किती वाढली हे काढा म्हणलं. तर अगोदर 60 होती नंतर 64 झाली म्हणजे 4ने स्पीड वाढली. अँड सो 64 मायनस 60 इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. करता चला सेम आता एक असं स्पीडचं आणि ह्याचं तुम्हाला घरी करायला देतो म्हणजे होमवर्क. व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ पुढचं होमवर्क बरं का हे नंबर 2. अ व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर
takes 6 hours to complete the journey. To complete the journey, full stop. How much time will be taken to complete the journey if its speed is 72 km/h. बघा बरं, तुम्हाला स्पीड दिली आहे 48 आणि टाईम दिला आहे 6, म्हणजे x इज इक्वल टू 48, y इज इक्वल टू 6. ही पहिली कंडिशन आहे. पुन्हा दुसरी, हाऊ मच टाईम विल बी टेकन, टाईम काढायचा तुम्हाला. तर y इज इक्वल टू हाऊ मच इफ इट स्पीड इज 72, स्पीड दिली आहे बघा x. आणि स्पीड आणि टाईममध्ये काय असतं? इनव्हर्स व्हेरिएशन. देर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन स्पीड अँड टाईम. स्पीडला x पकडा, y आणि टाईमला y पकडा. तुम्हाला हे एक्झाम्पल सहज येऊन जाईल बघा. करता का हे एक्झाम्पल? करा. त्याच्यानंतर नंबर 3, आणि ह्या चॅप्टरमधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे बरं का बाळांनो. 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. Find the full stop. Find the number of women if the same job is to be completed in 6 days. आता बघा, हे शेत आहे समजा आणि ह्याच्यामध्ये ग्राउंड नट आहेत. हे शेत आहे, ह्याच्यात ग्राउंड नट आहेत. समजा ह्याच्यात काम करणाऱ्या स्त्रिया जर जास्त लावल्या काय, तर हे काम लवकर होईल ना, कमी दिवसात होईल ना. कारण कामाला भरपूर स्त्रिया गेल्यानंतर काम लवकर होते, म्हणजे किती कमी दिवस लागतात. आणि समजा कामाला स्त्रिया कमी लावल्या तर दिवसांची संख्या वाढते. म्हणून वुमनची संख्या जर वाढली तर दिवसांची संख्या काय होते? कमी होते. म्हणजे काम लवकर कमी दिवसात होते बघा. आणि वुमनची संख्या जर कमी झाली तर दिवसांची संख्या वाढते. मग वुमेन आणि डेजमध्ये काय आहे? व्हेरिएशन. मग नंबर ऑफ वुमेनला आपण काय पकडू? x, आणि डेजला काय पकडू? y. नंबर 1, लेट number of women is equal to x and number of days is equal to y. There is, तर ह्या दोघांमध्ये कोणतं प्रपोर्शन आहे? इनव्हर्स. देअर इज an inverse variation in number of women and number of days, and so x is inversely proportional to y.
एक्स म्हणजे नंबर ऑफ वुमेन आणि वाय म्हणजे काय नंबर ऑफ डेज, ह्यामध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. सो एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय, व्हेअर के कॉन्स्टंट. आता फर्स्ट कंडिशन काय, 15 वुमेन म्हणजे एक्स इज इक्वल टू 15, 8 डेज म्हणजे वाय इज इक्वल टू 8. एक्स इज इक्वल टू 15, वाय इज इक्वल टू 8. जेव्हा एक्स आणि वायच्या दोन्ही व्हॅल्यू दिल्या जातात त्यावेळेस आपण कशाची व्हॅल्यू काढतो, केची. मग टाका 15 इक्वल टू के अपॉन वाय, सॉरी के अपॉन 8. हे एक्स म्हणजे 15, वाय म्हणजे 8. हा डिवायडेड करून मल्टिप्लाय, के इज इक्वल टू 120. डायरेक्ट केला बरं का मी, 15 इंटू 8 म्हणजे काय 120. आणि ह्याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. अँड सो ही केची व्हॅल्यू यामध्ये टाका, एक्स इज इक्वल टू 120 अपॉन वाय. हे के म्हणजे काय 120 आणि ह्याला म्हणतात इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता नंबर 2, हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पुन्हा घ्यायचं, एक्स इज इक्वल टू 120 अपॉन वाय. आता पुढच्या कंडिशनमध्ये काय, फाइंड द नंबर ऑफ वुमेन. नंबर ऑफ वुमेन म्हणजे कोण, एक्स. तुम्हाला एक्स काढायचं आहे आणि 6 डेज म्हणजे वाय इज इक्वल टू 6. एक्स इज इक्वल टू हाऊ मच, वाय इज इक्वल टू 6. या दोन व्हॅल्यू टाका, एक्सची व्हॅल्यू माहीत नाही, एक्स इज इक्वल टू 120 अपॉन वाय म्हणजे किती आहे 6. 6 1 6, 6 2 20, वाय इज इक्वल टू 20. अँड सो सांगा मग. सो द सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 डेज. फाइंड द नंबर ऑफ वुमन्स म्हणले बघा. तर नंबर ऑफ वुमन किती झाले मग, सॉरी आपलं चुकले काय, हे एक्स आहे बरं का, मी वाय लिहिलं आणि एक्स म्हणजे काय. सो नंबर ऑफ वुमेन्स इज इक्वल टू 20 झालं. चला, तर अशा प्रकारे हा 7th चॅप्टर व्हेरिएशन, ज्याच्यामध्ये की 2 व्हेरिएशन आहेत, एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि एक इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा डायरेक्ट, हे दोन्ही व्हेरिएशनचे एक्झाम्पल आपले संपले. तर यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट होते, प्रॅक्टिस सेट 7.1, 7.2 आणि 7.3, तिन्ही संपले. अशा प्रकारे हा चॅप्टर संपला. ओके, बाय.